साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये सोलापुरातील राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या शिष्टमंडळाने भेट घेतली। यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, इरफान शेख, अजित बनसोडे, इक्बाल वस्ताद, युनूस शेख आणि पूर्वी एमआयएम पक्षात कार्यरत असणारे मोहसिन नदाफ यांची उपस्थिती होती। यावेळी शरद पवार यांचा शिष्टमंडळाने सत्कार केला। पवार यांनी सोलापुरातील राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केली। सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी पक्षातील जुने आणि नवीन कार्यकर्त्यांनी समन्वय साधून काम करावं, तेव्हा निश्चितच राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर येईल, असा सल्ला शरद पवार यांनी तौफिक शेख यांना दिला आहे। सोलापुरात शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, माजी महापौर महेश कोटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी अध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे हे सर्व नेते आता एकदिलाने काम करत आहेत, अशी माहिती तौफिक शेख यांनी पवारांना दिली। दरम्यान तौफिक शेख यांनी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या गटाचा स्वतंत्र विचार व्हावा, अशी विनंती पवार यांच्यासमोर केल्याची माहिती आहे। तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे, मात्र अद्याप तौफिक शेख यांनी अजून प्रवेश केला नाही। तौफिक शेख यांच्यासोबत एमआयएम पक्षाचे 7 ते 8 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या गटाचे वजन या निवडणुकीत राहणार आहे।